नमस्कार STC फॅमिली. नवीन व्हिडिओ आला आहे म्हणजे लाईक तो बनता है. चला आधी लाईक करून घ्या. आपल्या या स्टोरीला 6 लाख व्ह्यूज आणि 40,000पेक्षा जास्ती लाईक्स मिळाले आहेत. याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. गेल्या काही दिवसांपासून रोज व्हिडिओ टाकता येत नाही, याबद्दल सॉरी. पण खात्री बाळगा, मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारखेच आणखी भरपूर स्टोरीज तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील. तर तुमचं हे प्रेम असंच राहू द्या. कमेंटद्वारे नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 126वा भाग. गोव्याच्या सनसेट सोबत फोटोशूट. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर त्यांची गाडी एका आलिशान 5 स्टार रिसॉर्ट जवळ पोहोचली. हॉटेलचं प्रवेशद्वार मोठं भव्य होतं आणि रिसॉर्ट समुद्राच्या किनाऱ्यावर उभं होतं. रिसॉर्टच्या गेटपासून आतपर्यंत पसरलेल्या फुलांच्या सजावटीने त्यांना अगदी विशेष वाटलं. रिसॉर्टमध्ये पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी तयार असलेल्या टीमने हार आणि नारळ पाणी देऊन त्यांचं स्वागत केलं. रिसॉर्टमधल्या शांत आणि आलिशान वातावरणाने माया भारावून गेली होती. प्रत्येक गोष्ट जणू त्यांच्या खास आगमनासाठी सजवली गेली होती. रूममध्ये पोहोचल्यावर माया खिडकीपाशी गेली. तिथून समुद्राच्या लाटांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. पांढऱ्या वाळूत चमचमणारा सूर्यप्रकाश आणि हळूहळू लालसर होणारं आकाश पाहून ती हरखून गेली. मी तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि त्याने तिला मागून एक घट्ट मिठी मारली. काय मग, आवडतंय ना तुला हे सगळं? मीतने हलक्या स्वरात विचारलं. खरं सांगायचं तर मला माझं आयुष्य स्वप्नवत वाटतंय, मायाने हलक्या स्वरात उत्तर दिलं. हे स्वप्न आयुष्यभर असंच ठेवायचं आहे. मीतने तिच्या खांद्यावर त्याचे ओठ टेकवत उत्तर दिलं. त्याच्या या स्पर्शाने मायाच्या अंगावर शहारे आले. ती थोडीशी लाजली, पण तिचं मन आनंदाने भरून गेलं होतं. त्यांचं नातं आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलं होतं, जिथे विश्वास, प्रेम आणि आनंद यांचा मिलाफ होता. त्यांच्यासाठी गोव्यामधला हा 3 दिवसांचा स्टे फक्त एक प्री वेडिंग फोटोशूटचा इव्हेंट नव्हता, तर लग्नाआधी असलेल्या कोवळ्या नात्याची एक नवीन सुरुवात होती. आठवणींनी भरलेली, प्रेमाने सजलेली आणि आनंदाने ओतप्रोत. गोव्याच्या त्या स्वर्गीय वातावरणात त्यांचं नातं अजूनच गहिरं होणार होतं. गोव्याच्या सुंदर वातावरणाचा अनुभव घेत मीत आणि माया रिसॉर्टच्या आलिशान रूममध्ये आराम करत होते. सकाळच्या विमान प्रवासानंतर त्यांनी थोडा वेळ शांततेत घालायचं ठरवलं. माया खिडकीपाशी बसून समुद्राच्या लाटा पाहत होती, तर मीत सोफ्यावर आराम करत एका मॅगझिनवर नजर फिरवत होता. मीत, इथे वेळ जरा वेगळ्याच लयीत चालतोय, नाही का? माया खिडकीतून बाहेर बघत म्हणाली. गोव्याचा माहोलच तसा आहे. सगळं शांत, सगळं सुंदर. मीत हसत म्हणाला. आणि अजून सुंदर वाटतंय कारण तू माझ्यासोबत आहेस, माया त्याच्याकडे पाहत म्हणाली. दुपारपर्यंत इव्हेंट प्लॅनर टीम, अंकिता आणि तिची टीम गोव्यात पोहोचली.
इव्हेंट प्लॅनरच्या टीममधील काही सदस्य आधीच गोव्यात होते. मीत आणि मायाच्या प्री वेडिंग फोटोशूटसाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या तयारीवर लक्ष ठेवून होते. रिसॉर्टच्या मॅनेजमेंटशी बोलून सगळ्या सोयी, ठिकाणांची पाहणी आणि वेळापत्रक याची खात्री केली गेली होती. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आहेत ना? अंकिताने तिच्या टीमच्या एका सदस्याला विचारलं. हो, बरेच डिटेल्स फायनल झाले आहेत, पण काही लहान सहान गोष्टी आहेत ज्या आज संपवायच्या आहेत. तो सदस्य उत्तरला. चालेल, फक्त वेळेवर सगळं तयार असलं पाहिजे. मीतला कुठेही वेळ वाया गेलेला आवडणार नाही. अंकिताने त्यांना म्हणत आपल्या नोट्समध्ये काहीतरी लिहून ठेवलं. मीत आणि माया जेवणासाठी तयार होत होते. रिसॉर्टच्या खालच्या फ्लोअरवर असलेल्या एका खास डायनिंग एरियामध्ये लंच ठेवलं गेलं होतं, जिथे अंकिता आणि इव्हेंट प्लॅनर टीमही सामील होणार होती. मीत या लोकांशी भेटल्यावर बऱ्याच गोष्टींवर चर्चा होईल, माया केस सेट करत म्हणाली. हो, तसं या लोकांसाठी हे काही नवीन नाहीये. ही टीम करेल सगळं व्यवस्थित मॅनेज, मीत म्हणाला. लंच टेबलवर अंकिता आणि तिच्या टीममधील काही लोक आधीच आले होते. इव्हेंट प्लॅनिंग टीम देखील तिथे होती. मीत आणि मायाने त्यांच्यासोबत सामील होऊन हसत गप्पा मारत वेळ घालवला. इव्हेंट प्लॅनर टीमने येत्या 3 दिवसांच्या वेळापत्रकावर थोडकं भाष्य केलं, जसं की पहिल्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट, दुसऱ्या दिवशी एका भव्य फोर्टवर शूट आणि तिसऱ्या दिवशी एका यॉटवर शूट. हे सगळं खूप रोमॅन्टिक आणि खास वाटतंय, माया अंकिताच्या कानात पुटपुटत म्हणाली. तिच्या डोळ्यात उत्साह चमकत होता. आणि हे फक्त तुमच्या स्पेशल क्षणांसाठीच आहे, अंकिता स्मितहास्य करत उत्तरली. दुपारी लंचनंतर मीत आणि माया त्यांच्या रूममध्ये थोडा वेळ विश्रांती घेत होते. संध्याकाळच्या फोटोशूटची तयारी सुरू होणार होती आणि त्यामुळे वातावरणात एक खास उत्साह जाणवत होता. संध्याकाळच्या फोटोशूटसाठी इव्हेंट प्लॅनर आणि अंकिताच्या टीमने आधीच तयारी सुरू केली होती. काही वेळाने मेकअप आर्टिस्ट आणि ड्रेस स्टायलिस्ट त्यांच्या रूममध्ये आले आणि त्यांनी फोटोशूटसाठीची सगळी तयारी सुरू केली. प्री वेडिंगसाठी ठरवलेल्या ड्रेसपैकी सनसेटला घालायचा ड्रेस स्टायलिस्टने मायाला दिला. ड्रेस समुद्राच्या किनाऱ्यावर परफेक्ट दिसेल असं तिला जाणवलं. तिचे केस मोकळे सोडले होते आणि हलकासा मेकअप तिच्या सौंदर्याला अजून खुलवत होता. मीत, तू खूपच हँडसम दिसतस, माया त्याच्याकडे पाहत म्हणाली. आणि तू सुंदर दिसतेस, नेहमीसारखीच, मीतने तिच्या डोळ्यांकडे पाहत उत्तर दिलं. संध्याकाळच्या वेळेस सूर्य मावळतीला जात होता. आकाशात नारंगी आणि सोनेरी रंगांची उधळण झाली होती. मीत आणि माया त्या रिसॉर्टच्या प्रायव्हेट बीचवर पोहोचले, जिथे फोटोग्राफर आणि इव्हेंट प्लॅनरची टीम आधीच तयार होती. पहिल्या काही शॉट्समध्ये माया समुद्रकिनारी असलेल्या एका दगडावर उभी होती. समुद्राच्या लाटांचा आवाज तिच्या पाठीमागे घुमत होता. मीत देखील तिच्या जवळ उभा होता. त्याचा हात हलकासा तिच्या कमरेभोवती होता. तुम्ही दोघं एकदम परफेक्ट दिसताय, फोटोग्राफरने कौतुक केलं.
पुढच्या शॉटमध्ये मीत आणि माया हातात हात धरून समुद्राच्या दिशेने चालत होते. मावळत्या सूर्याची किरणं त्यांच्यावर पडत होती आणि त्या प्रकाशात त्यांचे हसरे चेहरे उजळून निघाले होते. एका शॉटच्या दरम्यान माया वाळूवर चालताना थोडीशी घसरली. ती समजूतदारपणे संतुलन साधण्याचा प्रयत्न करत होती, पण मीतने पटकन पुढे येऊन तिच्या कमरेला धरलं आणि तिला सावरलं. सावध रहा माया, तुला काही झालं तर मला खूप वाईट वाटेल. मीत तिला सांभाळत म्हणाला. तुला माझी इतकी काळजी वाटते? माया त्याच्याकडे पाहत लाजत म्हणाली. नेहमीच, मीतने तिच्या डोळ्यात पाहून उत्तर दिलं. ते दोघं वाळूवर उभं राहून काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. सूर्यास्ताचा सोनेरी प्रकाश त्यांच्यावर पडत होता आणि त्या क्षणात त्यांच्यातील प्रेम अधिक गहिरं होत गेलं. फोटोग्राफरने सुचवलं की दोघांनी समुद्र किनाऱ्यावर हलकासा डान्स करावा. माया थोडीशी लाजली. तुझ्यासाठी काहीही माया, मी तिचा हात धरत म्हणाला. ते दोघं समुद्राच्या लाटांच्या जवळ हलक्याशा तालावर नाचायला लागले. मावळत्या सूर्याची किरणं आणि समुद्रांच्या लाटांचा आवाज त्यांच्या क्षणाला परिपूर्ण बनवत होता. फोटोशूटच्या शेवटच्या क्षणात मीत आणि माया एका मोठ्या खडकावर बसले होते, जिथून समुद्राचं विहंगमय दृश्य दिसत होतं. मीतने मायाचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला जवळ ओढलं. आपलं नातंही या समुद्रासारखं खोल आणि असीम आहे. मीत तिच्या कानात हलकंसं कुजबुजत म्हणाला. माया त्याच्याकडे पाहत फक्त हसली, कारण त्या क्षणात तिला काहीही बोलण्याची गरज भासत नव्हती. फोटोशूट संपल्यानंतर ते दोघं त्यांच्या रूमकडे निघाले. आजचा दिवस खूपच खास होता मीत, माया म्हणाली. पण अजून काही खास क्षण बाकी आहेत, मीतने गूढ हास्य करत उत्तर दिलं. म्हणजे आणखी काही प्लॅन आहे का? माया उत्सुकतेने विचारत म्हणाली. ते तुला लवकरच कळेल, मीतने तिच्या हातावर हलकट टिचकी मारत म्हटलं. त्या सुंदर दिवसाचा शेवट त्या दोघांसाठी एका अविस्मरणीय क्षणाने झाला. त्यांच्या प्रेमाच्या आठवणी त्या समुद्र किनाऱ्यावर आणि मावळत्या सूर्याच्या प्रकाशात जिवंत झाल्या होत्या. ते रूमवर पोहोचले. मीतने रूमच्या खिडकीमधून बाहेर पाहिलं. गोव्याचा शांत समुद्र किनारा मावळत्या सूर्याच्या किरणांनी न्हालेला होता. हळूहळू संध्याकाळचा गारवा जाणू लागला होता. मीतने खास मायासाठी एक रोमॅन्टिक बोनफायर डिनरचं आयोजन केलं होतं. मायासाठी हा एक सुखद धक्का ठरणार होता. मायाला या सर्व गोष्टींचा काहीही अंदाज नव्हता. ती फक्त मीत सोबत वेळ घालवण्यासाठी उत्सुक होती. मीतने तिला हळूच डिनरसाठी तयार राहायला सांगितलं होतं. माया हलक्याशा क्रीम रंगाच्या ड्रेसमध्ये तयार झाली होती. तिचा साधेपणा आणि सौंदर्य पाहून मीतला ती एक परीसारखी वाटत होती. मीत, आपण कुठे चाललोय? माया कुतूहलाने विचारत होती. तू फक्त माझ्यासोबत चालत राहा, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील, तो हलकसं हसून म्हणाला. मीतने तिचा हात हातात घेतला आणि तिला समुद्रकिनारी घेऊन गेला.
लांबूनच तो सेटअप दिसत होता. मेणबत्त्यांची हलकीशी प्रकाशरेषा आणि बोनफायरमधून येणाऱ्या प्रकाशाने वातावरण अधिकच सुंदर झालं होतं. मीतने संपूर्ण गोष्ट अगदी काळजीपूर्वक आखली होती. किनाऱ्यावर एका निवांत जागेवर छोटीशी टेबलची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यावर सुंदर लाल रंगाचा टेबल क्लॉथ आणि मधोमध मेणबत्त्या होत्या. टेबलाभोवती शुभ्र रंगाचे पडदे आणि जवळच एक सुंदरसा बोनफायर पेटवण्यात आला होता. समुद्राच्या लाटांचा मंद आवाज आणि हलकीशी रोमॅन्टिक गाणी वातावरणाला अधिक मोहक बनवत होती. दोघे त्या जागेच्या जवळ गेले. माया डोळे विस्फारून ते दृश्य पाहत होती. मीत, हे सगळं तू माझ्यासाठी केलं आहेस? मायाने हळुवार स्वरात मीतला विचारलं. हो माया, हे फक्त तुझ्यासाठी आहे. तुझ्या प्रत्येक क्षणाला खास बनवणं हीच माझी जबाबदारी आहे. मीत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. दोघंही टेबलाजवळ पोहोचले. मीतने तिच्यासाठी खुर्ची सरकवली आणि ती बसल्यानंतर तो तिच्या समोर बसला. समुद्राच्या मंद लहरी, मेणबत्त्यांचा नाजूक प्रकाश आणि एकमेकांच्या सहवासामुळे त्यांना एक वेगळाच आनंद मिळत होता. मीतने गप्पा सुरू केल्या. तो मायाच्या पहिल्या फ्लाईटच्या आठवणी काढून तिची मजा घेत होता. मीत, तुला आठवतंय का मी कशी भीतीने तुझ्या हाताचा घट्ट पकड घेतला होता? माया हसत म्हणाली. मी तो क्षण कसा विसरेन? त्या क्षणाने मला जाणवलं की मला तुझी आयुष्यभर काळजी घ्यायची आहे. तो हसत म्हणाला. डिनर सुरू करण्याआधी माया हळूच उठून बोनफायर जवळ गेली. ती जरा विचारमग्न दिसत होती. मीतही तिच्या मागे गेला. काय झालं माया? मीतने विचारलं. मीत, तू जे सगळं करत आहेस ते खूप खास आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात असा क्षण येईल. पण मला भीती वाटते की इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात होत असताना काहीतरी होऊन आपल्या या नात्याला कुणाची नजर लागू नये. माया शांत स्वरात म्हणाली. तू हे प्रेम डिझर्व करतेस माया, आणि मी तुला आयुष्यभर अशाच खास क्षणांनी भरून टाकणार आहे. मीत बोलला आणि त्याने तिच्या हातावर हात ठेवत तिला जवळ ओढलं. मीतने तिच्याकडे रोखून पाहिलं. तिच्या ड्रेसच्या कापडामुळे तिच्या शरीराचा सुंदर आकार स्पष्ट दिसत होता. त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला. माया, तुझ्याजवळ असताना मी स्वतःला कधीच रोखू शकत नाही, मीत बोलला. त्याचा स्पर्श तीव्र होता, पण त्याच्या प्रेमाने भरलेला होता. माया हलकीशी लाजली. तिने डोळे मिटून त्याच्या छातीशी डोकं टेकवलं. मीतने तिला हळूवार मिठीत घेतलं. त्याच्या मिठीत तिच्या हृदयाचा ठोका चुकत होता. बोनफायरमधून येणारा उबदारपणा आणि त्यांच्या शरीरांचा हलकासा स्पर्श यामुळे वातावरण आणखीनच रोमॅन्टिक झालं. मीतने तिच्या मानेवर हलकासा स्पर्श केला. तिच्या ओठांवर जाणवणारा त्याचा श्वास तिला रोमांचित करत होता. त्याचा श्वास जड झाला. त्यांच्या शरीरांच्या दरम्यान आता कोणतंही अंतर उरलं नव्हतं. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात त्यांच्या शरीरांच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या.
मीत, तुझा हा स्पर्श तो प्रत्येक वेळी नव्याने वाटतो. माया त्याच्या गळ्याभोवती हात गुंफून म्हणाली, कारण माझं प्रत्येक वेळचं प्रेमही नव्याने असतं. मी तिच्या कानात कुजबुजला. त्याच्या ओठांनी तिच्या कानाजवळून तिच्या मानेपर्यंत हलकं स्पर्श करत खाली सरकायला सुरुवात केली होती. त्याचा हा स्पर्श मायेने भरलेला पण मनाला थरथरवणारा होता. त्या क्षणी सगळं थांबल्यासारखं वाटलं. फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज आणि त्यांच्या श्वासांचा सूर ऐकू येत होता. मीतने तिच्या कपाळावर ओठ टेकवत तीव्र प्रेम व्यक्त केलं. त्यांनी एकमेकांच्या मिठीत समुद्राच्या लाटांप्रमाणे वाहत जाऊ दिलं. तो क्षण फक्त त्यांच्यासाठीच होता, शब्दांच्या पलीकडचं प्रेम व्यक्त करणारा, त्यांच्या नात्याला अधिक गहिरं करणारा. या क्षणांमध्ये मीत आणि मायाचं नातं केवळ दोन व्यक्तींमधल्या आकर्षणापुरतं मर्यादित न राहता त्या पलीकडे जात होतं. शरीराचा स्पर्श आणि हृदयाचे धडधडणारे ठोके हे केवळ बाह्य माध्यम होते, पण त्यामागे असलेल्या भावना अधिक गहन होत्या. या मिठीतून त्या दोघांनी केवळ एकमेकांना धरून ठेवलं नाही, तर त्यांच्या अस्तित्वाचा एक भाग दुसऱ्याशी सामायिक झाला होता. प्रेमाची ही अनुभूती केवळ एका सुंदर क्षणापुरती मर्यादित नव्हती, तर ती त्यांना आयुष्यभरासाठी जोडून ठेवणारी होती. हा क्षण त्यांना जाणीव करून देत होता की आयुष्य कितीही गतीने पुढे जात असलं तरी काही क्षण आपण थांबून अनुभवले पाहिजेत, जिथे वेळेचा प्रवाह थांबतो आणि फक्त भावनांचा झरा वाहतो. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.